नमस्कार. परिणामच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. रोहननं बॉल तिच्या कोर्टात टाकला होता. आता जे करायचं ते तिनेच करायला हवंय. तिनं एक दीर्घ श्वास घेतला. अजून प्रश्नाची तड नाही लागली हे खरं असलं तरी वस्तुस्थिती स्पष्ट आहे. बोलून रडून मनही मोकळं झालंय. आता ती शांतपणे आपली स्ट्रॅटेजी ठरवू शकते. काय केलं की काय होईल याचा एक ढोबळा आराखडा तिनं मनात तयार केला. दुखणं अवघड जागेचं होतं, त्यामुळे शस्त्रक्रिया फार काळजीपूर्वक व्हायला हवी. यशाची खात्री काही टक्केच असली तरी प्रयत्न करायलाच हवा. गाजराची पुंगी म्हणा, वाजली तरी वाजली, नाहीतर मोडून खाली. पण प्रयत्न न करता, लढाई न लढताच पराजय स्वीकारण्यापेक्षा लढणं केव्हाही चांगलंच. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनी खूपच लवकर उठली. स्वतःचं सगळं आवरून मुलाच्या बरोबर ती सुद्धा तयार होती. सकाळी 7 वाजता ट्रॅकसूटमध्ये बघून आपापला पेपर उघडून खुर्च्यांवर वाचत बसलेल्या रोहननं आणि बाबांनी आश्चर्याने प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघितलं. त्यांचं काय आहे बाबा? अत्यंत नम्रपणे अन आवाजात मध खडीसाखर घोळून सोनीनं म्हटलं. मुलांच्या बसस्टॉपसमोरच एक अतिशय प्रसिद्ध लेडीज जिम आहे. मला फार वाटायचं की आपणही तिथं जावं. आता तर तिथं 50% डिस्काउंट आणि ब्युटी ट्रीटमेंटचं संपूर्ण पॅकेज ऑफर करतायत. त्यामुळे मला फारच मोह झाला. आज आळशीपणाला शह देत मी माझं आवरू शकले. आता मुलांना बसमध्ये बसून मी जरा जिमला जाऊन येईन. आणि आमचा चहा नाश्ता? रोहननं घाबरून विचारलं. प्लीज तेवढं तुम्ही बघाल ना? मला फार मदत होईल. नम्रता अन मध खडी साखर ओसंडून चालली होती. मुलांना घेऊन सोनी निघून गेली. रोहननं वडिलांकडे बघितलं. 10 वर्षात पहिल्यांदाच सोनी साडीऐवजी टी-शर्ट ट्रॅक पॅन्टमध्ये त्यांच्या समोर आली होती आणि असं काही बोलली होती. त्यांना फारच आश्चर्य वाटलं होतं. ते नाराजही होते का? रोहननं काही न बोलता स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. रात्री 10 वाजता बेडरूममध्येच भेट झाली तेव्हा बोलायची संधी मिळाली. रोहन काही बोलणार त्यापूर्वीच सोनीनं कॉफीचा कप त्याच्या पुढे धरला. जरा आरामात बसून बोलूयात, तिनं विचारलं आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता म्हणाली. मी आज सायंकाळी कुठं गेले होते हेच विचारायचं आहे ना तुम्हाला? हे अनरोजचं असं कसं चालेल, खरं ना? मग प्रेमानं नवऱ्याचा हात हातात घेत ती म्हणाली. लग्नाला 10 वर्ष झालीत. एवढ्या वर्षात माझ्या समर्पणात काही उणीव जाणवली तुम्हाला? माझ्या मनावर जो आघात झाला आहे तो सहन करणं ही साधीसुधी गोष्ट नाही, हे तर तुम्हीही मान्य कराल. कधीतरी तुमच्या मनात आलं तेव्हा मी बंगलोर आणि मुंबईला जाण्यासाठी तुमची बॅग भरेन तेव्हा माझ्या मनाला किती यातना होते. पण तेवढ्यानं भागणार नाही. मेंदू आणि मन शांत राहायला हवं. म्हणूनच मी संध्याकाळी योगासन आणि प्राणायामाचा क्लास सुरू केला आहे. दुपारी 1-2 कोर्सेस आणि रात्री सोसायटीच्या सोशल वर्क कमिटीसाठी वेळ ठरवला आहे. कारण स्वतःला असं गुंतवून घेतलं नाही तर रिकामा वेळ मला सतत तुमच्या त्या वाक्य पूर्ण न करताच ती हुदके देऊ लागली. मग थोडी सावरून पुढे म्हणाली. मला तुमची मदत हवी आहे. थोडा मानसिक आधार आणि सहकार्य हवं आहे. मला स्वतःला थोडं पक्कं व्हायचं आहे. सेल्फ डिपेंडंट व्हायचं आहे. म्हणजे मला कसं सांगू तुम्हाला? म्हणजे मी गरीब बिचारी असहाय्य आहे म्हणून प्रेमात वाटेकरी सहन करते आहे, ही भावना मला नको आहे. तर माझं तुमच्यावर अल्लोट प्रेम आहे. त्या प्रेमापोटी मी तुमच्या प्रेमात वाटेकरी सहन करते असं मला जाणवलं पाहिजे. तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचं आहे ते? ठीक आहे, तिच्या हातावर थोपटत रोहननं म्हटलं. मी प्रयत्न करतो.
सोनीच्या प्लॅनिंगचं पहिलं पाऊल तर यशस्वी ठरलं होतं. सोनीचा रोजचा दिनक्रम ठरला होता. सकाळी 7ला मुलांबरोबर बाहेर पडायचं. दुपारी त्यांना घेऊन घरी यायचं. त्यांचं व स्वतःचं जेवण आटपून मुलांचा अभ्यास होमवर्क पूर्ण करून घ्यायचा. मग सायंकाळी योगासनाच्या वर्गाला जाताना त्यांना खेळाच्या मैदानावर सोडायचं. खेळून पोहून मुलं दमून आल्यावर त्यांना खायला घालायचं. मग थोडा वेळ मुलं TV बघत बसायची. तेवढ्या वेळात सोनीकडे गरीब मुलं शिकायला ट्युशनला यायची. सोनीची नणंद अनन्या गावातच दिलेली होती. सोनीचे आणि तिचे संबंध खूपच प्रेमाचे आणि मैत्रीचे होते. ती नोकरी करायची, त्यामुळे तिच्या मुलांना ती आजोळी म्हणजे सोनीकडेच सोडायची. आजी आजोबा मुलांना थोडा वेळ द्यायचे, पण दिवसभर त्यांचं खाणं पिणं, कपडे बदलणे, खेळायला नेणं वगैरे सर्व सोनी करायची. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.